पाण्याची टाकी साफ करणं बेतलं जीवावर. सोलापुरात 2 जणांचा श्वास गुदमरून टाकीतच मृत्यू. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या दोघांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची घटना सोलापुरातल्या अक्कलकोट रोड MIDC इथे घडलेली आहे. या दुर्दैवी घटनेत सागर नारायण कांबळे या 20 वर्षीय तरुणाचा आणि सिद्धराम यशवंत चलगेरी या 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे. अक्कलकोट रोड MIDC परिसरातील एका युनिफॉर्म तयार करणाऱ्या कारखान्यातील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी 3 व्यक्ती गेले होते आणि यावेळी ही घटना घडलेली आहे. या दुपारी कामगारांनी टाकी साफ करण्यासाठी ॲसिड टाकलं होतं. त्यानंतर काही वेळात टाकी साफ करण्यासाठी एक जण खाली उतरला. तो श्वास गुदमरल्याने बेशुद्ध झाला. त्याचा प्रतिसाद येत नसल्याने इतर कामगार देखील खाली उतरले. मात्र त्यांना देखील श्वासाचा त्रास होऊ लागला. त्यातून एक कामगार तात्काळ टाकीच्या बाहेर आला. 2 जणांना मात्र बाहेर न येता आल्याने गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. दरम्यान या घटनेची माहिती MIDC पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतांना बाहेर काढलेला आहे. सागर नारायण कांबळे आणि सिद्धराम यशवंत चलगेरी या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकोट रोड MIDC परिसरात एक युनिफॉर्म तयार करण्याची कंपनी आहे आणि या कंपनीतील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी 3 जण गेले होते आणि यावेळी दुर्घटना घडलेली आहे. टाकीत उतरल्यानंतर श्वास गुदमरून दोघांचा मृत्यू झालेला आहे. सागर नारायण कांबळे आणि सिद्धराम यशवंत चलगेरी असे या दोघांची नावे आहेत आणि या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. दरम्यान शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. काल सोलापूर MIDC मधील जे पोमाणी टेक्स्टाईल आहे त्या ठिकाणी त्या कारखानदाराच्या घाण पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी जादा पैशाचा आमिष दाखवून स्वागतनगर येथील जे गरीब कष्टकरी मुलं आहेत सागर कांबळे आणि सिद्धराम चिलवरे या दोघांना पैशाची जास्त आमिष दाखवून टाकी साफ करण्यासाठी बोलून घेतलं आणि सदरचं टाकी साफ करत असताना कारखान्याच्या मालकाने त्यामध्ये जो ॲसिड टाकला त्या ॲसिडमुळं त्या 2 मुलांचं गुदमरून त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्या ठिकाणी 3रा वाचवण्यास गेला असता तोही घाबरलेल्या अवस्थेत वर आला आणि तो सदैवाने वाचला. पण जे 2 मुलांचं जे जीव गेलेला आहे अशा कुटुंबाचं आज उघड्यावर आलेलं आहेत. खरं तरी कारखानदाराने MIDCमध्ये रीतसर शासनाच्या MIDCमध्ये कारखाना असताना त्या कारखान्याने MIDCकडे तक्रार करून साफ करून घेणं गरजेचं असताना खाजगी मुलांना जास्त पैशाचा आमिष दाखवून जर करून घेऊन जर जीव घालवत असेल तर त्या कारखानदारावर आणि कारखान्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे ही अशी मागणी आमची आहे. आता काय मागणी आहे? कशासाठी आक्रोश आहे हा? कशासाठी या ठिकाणी झालेल्या काल घटनेनुसार आजपर्यंत पोलिसांनी अकस्मात म्हणून मृत्यूची नोंद केलेली आहे. घटनेच्या ठिकाणी नातेवाईक हजर होते. घटनेच्या ठिकाणी सर्व त्यांचे पै पाहुणे हजर होते. अशा वेळेस पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावर पुढील कारवाई पोस्टमॉर्टमची वगैरे करावं हे जरुरीचं असताना अकस्मात नोंद का केलं? कारखानदाराला वाचवण्यासाठी असा हा प्रयत्न केला का असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सर्व नातेवाईक आणि त्या कुटुंबातल्या घरातल्या लोकांनी ठरवलं गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोस्टमॉर्टम आम्ही करणार नाही आणि प्रेत आम्ही ताब्यात घेणार नाही. ही भूमिका सर्व नातेवाईकांच्या समक्ष फायनल झाल्यावर आत्ता गुन्हा दाखल झाल्याशिवाय बॉडी ताब्यात घेणार नाही आणि पोस्टमॉर्टमही करू देणार नाही. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सोलापूर.